नमस्कार. राम 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 राम. कस काय यानं केलं? आलो काय कामानिमित्त. यावा लागत जावा लागत. बसा 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 बसा. आलो गेल्याशिवाय बा मी काय म्हणतो, हं, चावल्याशिवाय गिळत गिळत नाही, बोलल्याशिवाय कळत नाही. कळत नाही. बरोबर आहे. हा म्हणे लोकांची. खरी आहे ती म्हण. बरं कस काय यानं केलं? ये नाही ना तुमच्या फायद्या करता मी आलोय. हा आजपर्यंत मी ना कुठं काय कोणत्या करता केलंच नाही, असं असं. पण तुमच्या करता करू राहिलोय. तुमचे स्वभाव गुण. हा हा नाही, आमचा स्वभाव चांगलाच आहे आणि त्या स्वभावाची तुम्हाला जाण झाल्यामुळं हम्म. तुम्ही ते करून राहिले ना. हम्म. देव तुमचं चांगलं करणार. काय झालं, हा एक मुलगा आहे हा बघा, हा. अमेरिकेला मुलगा आहे. हो त्याचं त्या महिन्याचं पॅकेज काय जर म्हणलं हा तर 5-6 लाखाच्या पुढे. असं. बापरे. 6 लाखाच्या पुढे कंपनी टाकलं त्याला. अमेरिके कंपनी टाकलं. तिकडं कंपनी टाकलं कंपनी. मग प्रवास तर गाडी घोड्यानं नसेल, नाही ते स्वतःच. स्वतःच. हो, हेलिकॉप्टरनं जातो येतो. बापरे. इकडं जाऊन येऊन करतो हेलिकॉप्टरनं. असं का? काय होतं, हं. त्याच्या मंडासारखी त्याला नवरी आवडाना. नवरी आवडा ना. हा, त्याला आहे ना हा शिक्षण खूप झाले, पैसा मांडण्याचं आहे. लागत एवढ्या गाड्या गोड्या 5-50 बंगले बिंगले काय 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 लागत ते सगळे. सगळे. मबलूक आहे मबलूक. त्याला लई ठिकाणी नवऱ्या दाखवल्या, हं. पण त्याला नवरीच पसंत व्हायना. मग मी काय केलं, हा तुमच्या पुढचा फोटो दाखवला. असं. दाखवल्यानंतर अर्धा तास तुझ्या हसतच होता. त्याच्या वडिलाला दाखवला, आईला दाखवला, चुलत्याला दाखवला, मामाला दाखवला, काकाला, सगळ्याला पोर पसंत झाली. खुश झाले सगळे. खुश. पण मी काय म्हणतो, हा त्यांना हुंडा घ्यायची अपेक्षा नाही. हा पण तुमच्या मानापणाना मंत्री संत्री लोक ते काय लग्नाला राहणार आहे. बर. ऐकून घ्या, हा लग्नाचं कसं टोटल चेक करते. फक्त तुम्हाला समाजामध्ये दाखवायचं नवरदेवाच्या हातामध्ये 5 अंगठ्या, हा हा. हे काय पाहिजे ते पाहिजे. मग तुमचा मोठेपणा आम्ही करू ना. अहो, ते होईल, पण त्यांची जर इन्कम एवढी आहे आणि त्यांना सगळ्यांना जर पोर पडली तर ते हुंड्याकडे काय लक्ष देतील? खूप आता ते कसं आहे, आता मोठ्या लोकांचं कसं रात्यांसारखं वागायला लागतो. बरं बरं. अंबानी सुद्धा त्या लग्नाला येऊ शकतो, टाटा सुद्धा येऊ शकतो लग्नाला. असं. त्यांना बरोबर तुमचे फोटो लिखणार आहे. वा 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 वा. मग काय पैशाला घेऊन पैसे? हा, मी काय म्हणतो, पैसे कमवून घ्या, विजत कमवते ती का नाही. हं? आणि अशा लोकांबरोबर आपले फोटो निघतील म्हणजे आपण मग सगळं उच्चावल ना आपलं बी. हा ते ना त्या अंगठ्यात तुम्ही ना माझ्या गप्पी देऊन टाका. मी बरोबर नवदेवाच्या बोटामध्ये घालून देऊ त्या टायमाला. असं करू का? हा, कारण तसे जर द्यायला गेलं तर किंमत करते तुमची. हो बरोबर. तुम्ही आतून देणार बा. हातून चुपचाप, देतो, बरोबर. पण तुम्हाला सांगतो तुमच्या पुढचं सोनं पिवळं होणार आहे. असं ना. सोनं पिवळं या बा. जेणे आपलं ऐकलं ना ते शेवट लाईनच लागून गेली. असं. लाईन लागली. मी काय जो काढतो, तुमची परिस्थिती गरीब आहे, पोर देखणी, तिला ती नवरदेवाला ती पोर पटली असं. म्हणून मी जो काढते रे. त्याच्या मागे ना रोजचे काही 100-150 बांगले जातात. असं. तो ना करतो, तुमच्या पुढला पाहून तो हसला. आणि त्याचं एक पण नाही, मला पोर करायची गरीबाची करायची. असं का? हा, बरोबर. म्हणजे कायची गरीबाची केली ना, हम्म. आल्या घरी सुखी राहा. हा बरोबर. हा, दिल्या घरी सुखी राहा असं. पण ते एक सांगितलं का तुम्ही, क- मुलगी शांत स्वभावाची आहे म्हणून? हो, त्याला शांत सभा म्हणून ती आवडली. नाही बाडबाड्या लय पुरी त्याला का लय लय हा असे फोटोचे आहे ना, एक घर भरले फोटो, असं. पुरीच्या फोटोची. नाही नाही, मग जाऊ द्या. एवढी श्रीमंत पार्टी असलो आपल्याला काय लागत? आपली पोर सुखात राहील. तुम्हाला सांगतो, लग्न आहे ना लग्न, हम्म. आता त्याला कसं त्यानं इन्कम टॅक्स बसतो ना, हा त्याच्यामध्ये ते लग्नामध्ये हेलिकॉप्टर आणणार नाही. तर त्यांना मंत्र्यांना दाखवायचं नाही, ते साध्या गाडीत येणार. कारण त्यांना साध्या गाडी आलं का ते साध्या गाडीत, मोठ्या घरी गेले का मोठ्या गाडीत, असं. मात्र का गेले का ये महिन्यात. त्यांचं खात मोठे लोक. आता मोठे लोक येते. तो मुलाचा फोटो दाखवा ना. फुट आहे ना, फुट आहे ना. आहे ना. हा आता काय तुला पोरगा पट्ट हा, मग आता मला करायचं तो फोटो पाहा. हा मग फोटो पाहावा लागेल ना. हा फुट आहे. चांगला आहे पोरगा ना. चांगला आहे मुलगा मस्त. हं? लय शिक्षण वगैरे, लय शिक्षण वगैरे. आणि उंचीच बरोबर बसतो तुझ्या आहे ना. शिक्षण लय बघा, हं? शिक्षण लय त्याचं. आता शिक्षण आहे, कंपन्या आहे, पैशावाले म्हणल्यावर तिथं काय कमी आहे? शिक्षण घेतलं त्यानं दुबईला. असं का? हा, आणि त्याला बरं आता आम्ही पटलो. हं?
त्याला बरं आम्ही पटलो. तो स्वभाव तुझा गरीब स्वभाव गरीबाची पोर त्याचा पण नाही होता ना, कारण ते मी गरीबाची गरीबाचीच नोकरी करील. बरोबर. बरे चला, आपल्या दातातली भाजी निघून जाईल आणि सगळं दोन्हीकडे बी चांगलं होईल. आता तुम्ही ना तुम्ही लखपतीचे सासरे म्हणा, लखपतीचे सासरे. प्रश्नच नाही. हा हा पैसे देऊन टाका, हम्म. माय मी घेतो करून तिकडं. नाही पण तुम्ही ते 17-18 कॅरेटचं घ्याल. अंगठ्या घेताना 24 कॅरेटच घ्यावं लागलं. आणि ते आहे ना, ते काय तर मासात घेणार नाही, त्या गपची मा कधी त्याला आहे ना गप्पी फळाच्या टायमाला बोटात घालून द्यायला लागतं. असं आहे का? नाही तर मग पैसे देऊन टाका तुम्ही करून हा घ्या. पैसे दिले ते चालू, पैसे टाका मग माय मी करून घेतो, तुम्हाला पावती आणून देतो. असं करू का? तर त्या या 4 आणि त्या 3 7 अंगठ्यांना किती लागतील? पाचच करा, पाचच करा. 5च करायचे का? मला वाटलं हे 4 बोट आणि ते 3. नाही पाचच करा. 5च करू. तर किती टाकू मग? टाका 5 लाख टाक. थोडी दमाला मग टाका, एवढी येणार नाही एकटी. असं का? हा बाबा आणा मी टाकते. हा टाक. 30 एक टाकू का? पहिले 30-50 90,999 टाका. 5 वेळा जाणार नाही ना. जातात ना. 90,999 टाका. म्हणजे पूर्ण लाख नाही जात, 1 रुपया कमी राहतो ना. हा हा हा. मग ते तुम्ही ना ते 5 रुपया नंतर टाका लागलं सर वरून असं. असं का? एकटी जाते नाही. आले का बघा? हा आली. 90,999 90,999 आली. आले का? हा टाका टपाटपा टाका टाका टुकटुक वाजले. हा तुम्ही जेवढे अकाउंट आहे ना हा. तेवढे अकाउंट टाकून द्यायचं. टाकले पा. हो आले ओके. आले का? आता मग तुम्हाला माझं 5 रुपये घेणार राहिले. जरा बघा. हा ते वरचे. हा ते 5 रुपये मी तुम्हाला चहा पाणी सोड जाऊ दे मला. नाही देऊन टाकू आम्ही 5 रुपये. नाही तुम्ही 5 रुपये देऊन टाकू ना. बरं का? येऊ का मग? हा. आणि हा? लग्नाची तयारी चांगली करा. धूम धूम धडाक्यात लग्न झालं म्हणजे धडाक्यात. वा वा वा. आता एवढी मोठी पार्टी जावई बापूकडची आणि म्हणा. तुम्हाला सांगतो लग्न झालं ना हा दुसऱ्या दिवशी तिकडे गोव्याला विमानात जातील हनीमूनला. असं? विमानात आणि तिकडे किती दिवस राहणार ते? ते राव का होते विमानात हनीमून कधी त्यांना का ड्रायव्हर विमान चालवायला ते मग मागं बसून राहते. नवरा नवरी मागे बसेल हा राहते. येऊ मग. या मग. बर का? हम्म. हे पाहिजे ना हम्म. पैसे कमी पडले तर हे शेत ओपू. शेते बापा नातेवाईक सगळे पैसे गोळा करून घ्या, कारण लग्न वारंवार होते का? बरोबर आहे. तुमचं नाव एकदाच लिखणार आहे. एकदाच. हा? हो. हा? तुमच्या या संसाराचा विकास घडणार आहे. विकास 100% हा? खरी गोष्ट. येऊ का मग? हो. पुरी नवरदेव आवडला? मला आवडलं. हा मग तू आता घरातली तयारी करायची. हं. मी एवढ्या जमिनीला गिऱ्हाईक पाहतो. हा. जाऊ नये इकडे आपल्याला खायला देणार आहे. एवढा मोठा जावाई, एवढी मोठी पार्टी यायची भेटली. थोडं घर सुधरवू आपण. घरे सुधरून घेऊ. सगळं लग्न म्हणजे लग्न टकाटक करायचं अख्ख्या भावबंदीत. एक म्हटलं नंबर. पाहिजे असं स्थळ कोणीच नाही केलं, यांनी केलं, कसं काय मग केलं? ते विचारच करणार आहेत. हा पहिले येत होते पण ते साधे होते ना. हा हा विमानात फिरतो. म्हणजे काय मी माझी विमानात- पोरं विमानात फिरणार आणि लग्न झालं का दुसऱ्या दिवशी गोव्याला गोव्याला. हनुमूनला. म्हणजे किती सुख आहे. चला मग आपण आवरू पटकन, ते हा. येतीलच ना. आता तू आवर, मी इकडे गिरायक पाहतो. मला तर लय आनंद होतोय, म्हणजे तुम्ही आता एवढं करशाल माझ्यासाठी आणि त्याच्यात मी त्याच्यावर फिरणार विमानात. हा आता मी जरी इतक्या दिवस गरिबीत दिवस काढले पण जाऊ दे, माझ्या मुलीचं चांगलं होतंय ना. तुमच्यामुळेच होतंय. हो. आपल्याला बी जागा जमीन काही खायला देणार नाही. देत असेल ते नंतर पाहू. पण आता आहे ना तू तुझ्या कामाला लाग. हा. आणि अति सुखानं राहायचं आणि अति उल्हासानं काम उरकायचं बरं का. हा. हा तर मी एखादं गिरायक पाहून येतो. गिराय कशाला? जमिनीला लगेच विकशाल का? लगेच. मग द्या विकून आणि घराचे काम लगेच सांगून द्या चालू करायला. हा क्षणच आनंदाचा आहे. हा. हा तर कधी आता लग्न होईल मुलीचं, माझी मुलगी कधी गोव्याला जाईल. तुम्हाला घेऊन जाईल मी. आता ते तुमची वेगळे दिवस टाइम वेगळे नाही राहतील. ना, त्यांना सांगाल थोडा दिवस माझ्या वडिलांना घेऊन येऊ फिरायला. तिथं फिरशाल ना तुम्ही पण. त्यामुळे तर देवच पावला आहे. मी हा? घेऊन जाईल तुम्हाला. चालेल हा. चालेल. हा. मी बघतो गिराईक आता. जाग्याला गिराईक कोण नाही घेणार. 2 पासनं कमी का जास्त पण कटवायची लगीन थाटामाटाच करायचं, जोरात करायचं. बाबा करू. गोव्याला नाही जायचं? गोव्याला जाऊन आली काय 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 मी काय स्थळ पाहून दिलं. धरा चष्मा, का बरं? धरा ही कपड्याची बॅग. म्हणजे तो सगळा भिकारी, तो नवरा, त्याच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. स्वतः दुसरं खूप मागून आणतो तेव्हा खातो.
मला दुसरीकडे कामाला पाठवायचा, चष्मा दिला त्यांनी 40 रुपयाचा घेऊन मला, बाकी त्याच्याकडे काहीच नव्हतं. जे जमवणारी सगळं त्यांनीच तुमचं खाल्लं, जे आपल्याकडून विकून घेतलं ते सगळं त्यांनीच खाल्लं, पर अंगठ्या सहित. सगळं. त्यांनी यांना 1 रुपया देत नाही. तो म्हणे तो माणूस आमच्या जवळचा पण नाही, आम्ही त्याला ओळखत नाही म्हणे. लग्न केलं त्यांनी, तिथं नेलं आणि त्याचं असं घर कसं असं नाही का ते जुनं घर, मोठ्यावानी कोठ्यावानी घर आहे, चूल आहे त्याच्यावर. 2 दिवस मला त्यांनी चुलीवर स्वयंपाक करायला लावला, चुलीवर. तुम्ही काय सळ पाहून दिलं, माझं सगळं आयुष्य खराब केलं तुम्ही. विमानाने जाणार आहे म्हणे, विमानात त्याच्या घरात पडलेलं, विमानाचं वरचं टवळं. मी तर निमा वाकलो बाबा, जमीनही गेली. तुम्ही सगळं भिकारी बनवून ठेवलं. आता आपण कशात राहायचं, कुठं जायचं आपण? एजंटनी सगळे पैसे खाल, तुम्ही जे डाग दिले ना ते सगळे एजंटनी पळून नेले. असं तो का? मला म्हणतो तर तू काहीच आणलं नाही का म्हणे तुझ्या घरच्यांकडे, तुझे घरचे कसे भिकारी कसे का पोरीला तसंच पाठवलं म्हणे, पोरीला द्यायला काहीच नव्हतं का म्हणे त्यांच्याकडं. मग त्याने मला चष्मा दिला, म्हणते बापाला एक भेट दे म्हणे माझ्याकडून 40 रुपयाच्या चष्म्याची. चष्म्याची. म्हणून आम्ही इकडे कोटीने खर्च केलाय. तर त्याला माहित नाही ना, मधले पैसे सगळे एजंटनी खाल्ले. हो बरोबर. तुम्ही त्या एजंटला पहिले फोन लावा. आता एजंटला फोन जरी लावला ना तर एजंट फोन उचलणार नाही. बंद आहे त्याचा वाटतं फोन, तो म्हणत होता. असं का? हा, मी निघून आले त्याला सोडून. हॅलो. हॅलो, हा फोन लागला. अहो कुठे? आता मी तिकडे अमेरिकेला आहे. अहो काय एवढ्या अंगठ्या आणि एवढं थाटामाटात लगीन आणि एवढी छान पोरगी दिली आणि एवढं जागा जमीन विकून आम्ही खर्च केला आणि पुरीला भिकारी नवरा पाहून दिला. हो काय झालं पाहुणे, एवढं काय राग म्हणणं का झालं, त्या गोष्टी जाऊन विसरून जा. हा? घाय गडबडीत 90 चेंज झाला माझ्या ऐकून. असं थोडंच होत असतं का? हो, झाला घाय गडी माग लगन गंडा ती एवढी एक जे तुमचंच नाही मला माहित होतं. ठेवा फोन ठेवा. नाही पण असं कुठं होत असते का नवराचा चेंज झाला म्हणून? हो तसं आता मला माग 1000 थळ येते, 1000 थळ जाते, तेवढं काय ध्यानात राहते का? बरं झालं, पण तुमच्या पुढचं लग्न मस्त झालं ना. अहो काय मस्त ते तिकडे खाला नाही त्यांच्या घरी. का बरं खाल्लं मग? तू बघून द्या 2-3 बाबाचे पोती. आम्ही सगळं ओपून टाकलंय, आता आम्ही कुठून आणू? म्हणजे एकच घेऊन द्या. चला आता ठेवा फोन ठेवा. हा फोन ठेवा. काय म्हणे? ते म्हण 5 लग्न होते, तर तुमच्या मुलीचा जो नवरदेव होता तो शेजारच्या मुलीकडे गेला आणि तिकडचा नवरदेव इकडे आला, ते नवरदेव चेंज झाले म्हणा, त्यामुळं काय गडबड झाली. असं कसं काय चेंज झालं? नवरदेवाला मी दिसले नाही का, फोटो दाखवेल होता ना यांनी. अरे काय बाबा, सगळा याचा डावपेच आहे, यानं सगळं खालंय अहो, वाटतं. तुमचं राहिलं पण माझं गेलं ना आयुष्य खराब होऊन. एजंट करून सगळं एजंट खाऊन घेतलं. काय नाही, आता मान्यता आहे पुनर्विवाह करायला. आता आपण चांगलं स्थळ बघू. पुन्हा विवाह करायला आहे का तुमच्याकडे? आता सगळं तर विकून खाल्लं. पाहू पार्टी तशी समज ऐक पाहू, काहीतरी 2 हात 4 हात करावंच लागतील. नाही आयुष्य भेटत आता कोणी तसं. तुम्ही सगळं विकून दिलं, कशाला कोणाच्या नादी लागले? अरे बाबा पण आपण पहिले घरदार पाहिजे, त्याचं विचारपूस करायची, मग मुलगी द्यायची. एजंट थ्रू असं लग्न नाही करायचं आणि वरतून पाहून करायचं ना. आपल्याला मुलगी काय की तुम्हाला विकायची होती का? विकल्यासारखीच झाली नाही मुलगी. खरं सांगू का, आता मला चक्कर यायला लागली हे असं ऐकून. पण आता इथून पुढं असं नाही करायचं. आता सगळं पाहू नका आता, पैशावाला बघूच नका. पैशावाला बघून आहे ना मुलींचा नाश होतो. बघा गरीबाचा बघा की त्याच्यावर 2 टायमाचं खायचं, त्याच्याकडे शेती आहे, नोकरी करतो. असा बघा की तो आपल्याला सांभाळेल का आपण त्याला सांभाळू. हे असे फुकट आहे ना पैशावाले, नका बघू. चालेल. आणि एजंट थ्रू करायचं नाही स्वतः आपल्याला. जायचं, स्वतः बघायचं. एजंट थ्रू जर असलं ना तर तो बळच बी फुकट करीत असला तरी आपल्याला नकोय आपल्या. आणि ह्या एजंटचा फोटो आहे ना एकदा याला टाका, त्याचं पहिले पेपरला बातमी फोटो टाका खाली. हा लबाड माणूस आहे. पोलिसाकडे तक्रार देऊन टाकायची, काही याचा शोध करून लई लोकांना यांनी बुडावलंय. पहिला शोध लावा आणि ज्यांचे पैसे खाले ते का कुठे बँकेत टाकले का कुठे प्रॉपर्टी आपण घेतली. झालो भिकारी, दुसऱ्याला नका होऊन देऊ. आता आहे ना मी पोलीस स्टेशनला जातो. पटकन जा. हा 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 तू जेवण बिवण कर. हा. मी पोलीस स्टेशनला जातो, त्याला चांगली चादर गरवतो.